भाववाढी ही आकस्मिक आहे. तसं तर बघता गेले वर्षभर 3767 रुपये सरासरी विक्री ह्या भारतामध्ये साखरेची झालेली आहे. आज जी दिसतंय म्हणजे जुलै एंडपर्यंत हा बाजार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये जो काही भाववाढ झालेली आहे ही फक्त काही अफवांवरच आधारित म्हणावं लागेल. याचं कारण असं आहे का पुरेसा साठा देशांतर्गत उपलब्ध असताना सुद्धा असं आत्तापर्यंत कधी होत नव्हतं की एकदम 20 रुपयापर्यंत भाववाढ होणं. यासाठी शासनाने काही जे काही धोरण घेतलेलं आहे ते योग्य आहे, परंतु आयातीच्या संदर्भात जे धोरण घेतलेलं आहे, जरी आज आयातीला परवानगी दिली तरी पुढचे 40-45 दिवस आयात केलेली साखर भारतामध्ये येऊ शकत नाही आणि तोपर्यंत भारतातील साखर कारखानदारी साखर उत्पादन चालू करेल. अशा वेळेस ती आयात केलेली साखर सुद्धा फारशी या भावावर परिणाम करेल असं नाही. यासाठी खरं तर जी काही साखर आज उपलब्ध आहे तिचं योग्य पद्धतीनं वितरण होणं, साठेबाजी होऊ न देणं, यासाठी शासनाने कडक उपाय केले पाहिजेत. हेच यावर महत्वाचं आहे. त्याचबरोबर ही जी छोटीशी जी काही भाववाढ झालेली आहे हिचा फारसा फायदा शेतकरी वर्गाला होईल असंही नाही, परंतु महाराष्ट्रापुरतं जर पाहिलं तर 15,000 कोटी रुपयांनी हा उद्योग आज साधारणतः कर्जामध्ये रुतलेला आहे. अशा वेळी ही जी काही भाववाढ मिळणार आहे ती निश्चितच थोडीशी या उद्योगाला दिलासादायक राहणार आहे. त्याही दृष्टीनं भारतीयांनी त्याकडे पाहिलं पाहिजे, कारण हा जो उद्योग आहे हा उद्योगावर खूप मोठी संख्या शेतकऱ्याची असेल, कामगारांची असेल किंवा इतर लोकांची असेल ही अवलंबून आहे. हा जर उद्योग आज भारतामध्ये सर्वाधिक इकॉनॉमीमध्ये इकोल्यूब ज्याला आपण काय म्हणू का यातून येणारा पैसा हा सर्वाधिक पाझरला जातो. त्यातून भारताची इकॉनॉमी ही सशक्त व्हायला आणि त्याचा जास्तीत जास्त आलेला पैसा हा संपूर्णपणे हा जिरला जातो. लक्षात घ्या. अशा वेळी ही इंडस्ट्री आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे आणि कार्यरत राहणे हे फार गरजेचं आहे. एकीकडे तुम्ही म्हणताय की या भाववाढीचा जो आहे तो शेतकऱ्यांना फायदा थोडाफार होईल, परंतु शेतकरी यापासून त्यांना फायदा होईल असं वाटतंय उत्पादक शेतकऱ्यांना? शेवट बघा, कारखाने जे आहेत हे आपल्या नफ्यामधून जो काही पैसा उरेल तो शेतकऱ्याला भावाच्या रूपाने देत असतात. आज साधारणतः 3,000पर्यंत सरासरी भारतामध्ये बाजार आहेत जे शेतकऱ्याला आपण ऊसाचे बाजार दिलेले आहेत. साधारणतः काही कारखान्यांनी यापेक्षा जास्त दिलेत, काही यापेक्षा कमी दिलेले असतील कदाचित, परंतु 3,000 रुपये दिलेले. आज आता मी तुम्हाला सांगितलं का 3767 रुपये साधारणतः साखरेची विक्री सरासरी झालेली आहे. हे बघता कन्व्हर्जन कॉस्ट, ट्रान्सपोर्टेशन ह्या सगळ्या गोष्टी पाहता मेंटेनन्स कुठंच हे गणित बसत नाही. आणि मग त्यातून महाराष्ट्राचा उद्योग मी सांगितलं का जवळजवळ 15,000 कोटी रुपयांनी आज तोट्यात दिसतोय. अशा वेळी जरी ही भाववाढ झाली तर तो खूपच मोठा दिलासा मिळेल असं नाही, परंतु थोडाफार काही जो दिलासा मिळेल. तर शेवट शेतकऱ्याच्याच पैशावर हे 15,000 कोटी रुपये साधारणतः भविष्यात रिपेमेंट होणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.